माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी समोर येते आहे। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पुणे विमानतळावरून मुलगा बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि मुलगा बँकॉकला गेल्याची माहिती आणि तेथूनच तो बेपत्ता झालेला आहे। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झालेला आहे अशी माहिती सध्या समोर येते आहे। पुणे विमानतळावरून हा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झालाय अशा आशयाची तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे आणि मुलगा बँकॉकला गेल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अशोक आपल्या सोबत आहेत। अशोक, काय नेमकं घडलेलं आहे? कधी ही माहिती आली बँकॉकला गेल्याची आणि बेपत्ता झाल्याची? श्रद्धा, खरं तर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत, त्यांचा जो मुलगा आहे तो बेपत्ता झालेला असे काही प्रकार नाही आहे। तो सध्या पुणे विमानतळावरनं बँकॉकच्या दिशेने गेल्याची माहिती आहे आणि तो त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र त्या फ्लाईटमध्ये आहे। खाजगी विमान आहे, या विमानाचे पैसे देखील त्यांनी त्या भरलेले आहेत आणि त्यानंतर तो गेलेला आहे। मात्र हा जो मुलगा आहे तो गेलेला त्याच्या घरच्याला माहिती नव्हतं आणि त्यावेळेस त्यांना हे समजलं की आपला मुलगा बँकॉकच्या दिशेने जातो आहे। त्यावेळेस त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तानाजी सावंत यांनी धाव घेतली। त्यांचे सर्व लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिलेली आहे आणि आता पोलीस ते विमान आहे ते विशाखापट्टणमला उतरण्याची देखील तयारी करत आहेत आणि ते भारतीय हद्दीमध्ये उतरल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांच्या ताब्यात मिळाल्यानंतर खरा प्रकार काय घडलेला आहे ते समजू शकेल। मात्र अपहरण झाल्याच्या अशा ज्या बातम्या येत आहेत त्या तुर्तास तरी त्याबाबत भाष्य करणं योग्य ठरणार नाही आहे, कारण की तो मुलगा स्वतः गेल्याची माहिती आहे। त्याच्यासोबत एक सांगलीतल्या कडेगावचा मुलगा आहे आणि दुसरा एक बँकॉकचा मुलगा आहे। असे 3 जण त्या खाजगी विमानामध्ये आहेत आणि त्यानंतर आता या प्रकरणी असं समजतंय की सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। मात्र तो गुन्हा कुणावरती आणि कशासाठी दाखल केला याची अद्याप माहिती समजू शकली नाही। खुद्द तानाजी सावंत आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आहेत आणि याची अधिक माहिती ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। श्रद्धा, हो, पण तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का अधिकृतरित्या? नाही श्रद्धा, अद्याप या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही आहे, कारण की त्याचं अपहरण झालं अशी चर्चा सुरू आहे। मात्र एकीकडे माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यावेळेस असं समजतंय की खुद्द तानाजी सावंतचा तो मुलगा स्वतः बँकॉकच्या दिशेने रवाना झालेला आहे। 4 वाजता त्यानं पुणे विमानतळावरून उड्डाण केलेलं आहे आणि तो बँकॉकच्या दिशेने गेला। याबाबत त्यांनी एक मेसेज वडिलांना केला आणि त्यावेळेस त्यांना समजलं की तो बँकॉकच्या दिशेने गेलेला आहे। पुणे विमानतळावरून त्यांनी ही माहिती घेतली, त्यावेळेस समजलं की त्याच्यासोबत इतर 2 मुलं देखील आहेत। श्रद्धा, निश्चित अशोक, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।